नमस्कार. आजचा हा व्हिडिओ अगदी स्पेशल आहे, खास आहे. पण त्यासाठी ना, फक्त 30 सेकंदांसाठी तुम्ही तुमचे डोळे बंद करायचे. हो, हो, सांगते, पण बंद तर करा डोळे. काय केलेत बंद? आणि आता मला सांगा, की काय दिसतंय समोर? काय दिसतंय? अंधार, बरोबर? आता इमॅजिन करा, की हा अंधार फक्त काही क्षणांसाठी नाही, तर आयुष्यभरासाठी तुमच्यासोबत आहे. म्हणजेच तुम्ही कुणालाही बघू शकत नाही. हा निसर्ग, रंग, तुमची माणसं काही तुम्हाला दिसणार नाही. काय? अंगावर काटा आला ना? पण हे कित्येकांच्या आयुष्याचं वास्तव आहे. आपल्या आजूबाजूला असे कित्येक दृष्टीहीन लोक आहेत. कित्येक दृष्टीहीन मुलं आहेत, जे हे वास्तव रोज जगत आहेत. अशाच अंधारात अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरलेली एक संस्था म्हणजेच स्नेहांकित हेल्पलाईन. आणि या संस्थेच्या संस्थापिका म्हणजेच परिमलाताई भट, ज्यांनी स्वतःच्या अंधत्वावर मात करत गेली 25 वर्ष हजारो दृष्टीहीन, अल्पदृष्टी, लेट ब्लाइंडेड विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचं, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं आणि आत्मनिर्भर करण्याचं काम केलेलं आहे. त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी यासाठी ही संस्था गेली 25 वर्ष काम करते. मग ती ब्रेल पुस्तक असू दे, ऑडिओ बुक्स असू दे, परीक्षेसाठी लेखनिक असू दे, संगणक प्रशिक्षक, मोबिलिटी म्हणजे अर्थात लोकांमध्ये वर्दळीमध्ये कसं वावरायचं, इतकंच नाही तर या विद्यार्थ्यांसोबत पालकांना सुद्धा मार्गदर्शन करून या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारी ही संस्था. आणि मला खूप आनंद होतो हे सांगायला, की गेली काही वर्षांपासून मी या संस्थेशी जोडलेली आहे. पण अर्थातच मी काही सेलिब्रिटी नाहीये, त्यामुळे फक्त माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संस्थेचे वेबसाईट, सोशल मीडिया हँडल्स सगळ्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तर त्याविषयी सगळी माहिती तुम्हाला त्यांच्या हँडल्सवरती आणि त्यांच्या वेबसाईटमध्ये मिळेल. आणि त्यासोबतच या संस्थेच्या 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे बरेच व्हिडिओ या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, स्वयंसेवकांचे तिथे तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यांच्या शब्दातून त्यांच्या या कार्याची खरी ताकद तुम्हाला जाणवेल. जर तुम्हाला हे कार्य मनापासून आवडलं असेल आणि योग्य वाटत असेल, तर तुम्ही स्वयंसेवक म्हणून किंवा आर्थिक मदतीद्वारा किंवा एखादा संगणक, एखादा लॅपटॉप, एखादा मोबाईल किंवा तुमचं एखादं कौशल्य किंवा तुमचा वेळ देऊन सुद्धा ह्या संस्थेच्या प्रवासाचा भाग होऊ शकता. आपण जाणतोच, की असे आजही कित्येक दृष्टीहीन विद्यार्थी आहेत, जे संख्येने खूप जास्त आहेत, देशाच्या कानाकोपऱ्यात आहे, गावांगावांमध्ये असतील, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच हे व्हिडिओ बनवण्यामागचं किंवा आज मी तुमच्याशी हे सगळं शेअर करण्यामागचं मुख्य कारण हेच आहे, की अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत संस्थेच्या